नमस्कार मित्रांनो, आज आपण एका साधूची गोष्ट ऐकणार आहोत. एका गावात एक साधू राहत होता. गावकऱ्यांना माहित होतं की साधूच्या नृत्य केल्यामुळे पाऊस पडतो. गावकऱ्यांना जेव्हा पावसाची गरज असायची ते साधूकडे जायचं आणि त्याला नृत्य करायला सांगायचे आणि पाऊस नक्की पडायचा. काही दिवसांनी शहरातून 4 मुलं गावात आली. त्यांना जेव्हा हे ऐकायला मिळालं की साधूच्या नृत्यामुळे पाऊस पडतो, तेव्हा त्यांना हे खरं वाटलं नाही. शहरी शिकवणी आणि घमंडामुळे त्यांनी गावकऱ्यांना आव्हान दिलं की जर त्यांनीही नृत्य केलं तर पाऊस पडेल, आणि त्यांच्या नृत्यामुळे पाऊस पडला नाही तर साधूच्या नृत्यामुळे पाऊस पडणार नाही. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्या 4 मुलांना साधूकडे घेऊन गेले आणि साधूला सगळं सांगितलं. मुलांनी नृत्याची सुरुवात केली. पहिल्या मुलाने नृत्य केले, पण अर्ध्या तासानंतर तो थकून बसला. दुसऱ्या मुलाने नृत्य करायला सुरुवात केली, पण 1 तासानंतर तोही थकला. उरलेल्या 2 मुलांनीही पण नृत्य केलं, पण पाऊस काही पडला नाही. आता साधूने नृत्य करायला सुरुवात केली. 1 तास गेला, पाऊस काही आला नाही. 2 तास झाले, साधू अजूनही नृत्य करत होता. त्याच्या चेहऱ्यावर जराही थकवा नव्हता. जवळजवळ 4 तास होऊन गेले. साधूने आपले नृत्य चालूच ठेवले. हळूहळू संध्याकाळ झाली आणि अचानकच ढग गडगडायला लागले आणि जोरदार पाऊस पडला. हे पाहून 4ही मुलं थक्क झाली आणि लगेच त्यांनी साधूची माफी मागितली. त्यांनी साधूला विचारलं, बाबा, आमच्या नृत्यामुळे पाऊस का नाही आला आणि तुमच्या नृत्य केल्यामुळे का आला? साधूने उत्तर दिलं, जेव्हा मी नृत्य करतो तेव्हा 2 गोष्टीचा विचार करतो. पहिली म्हणजे मी नृत्य केलं तर पाऊस येणारच, आणि दुसरी म्हणजे मी पाऊस येईपर्यंत नृत्य करतच राहतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला पूर्ण विश्वास असावा लागतो आणि ते काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहावे लागतात. तर मित्रांनो, आपल्याला यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि सातत्य हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.